मतदार तुम्ही बघतात उत्सुक आहेत, तर त्यांच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे। उद्धवजी, खरं तर हे महिला शक्ती देखील मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलेली बघायला मिळते। जोगेश्वरी हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा। हो, जोगेश्वरी हा बालेकिल्ला आहेच आणि त्याच्यामध्ये कोणी किती टक्कर द्यायचा प्रयत्न केला तरी टिकावं लागणार नाही, कारण एक निष्ठावंत आणि त्याच्या विरुद्ध गद्दार अशी ही लढाई आहे। उद्धवजी, एकूण जर बघितलं तर या महाविकास आघाडीवरून खूप साऱ्या टीका तुमच्यावर होत आहेत। महाविकास आघाडीमुळे खूप साऱ्या टीका तुमच्यावर होताना बघायला मिळत आहेत। 58 वर्षाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यात अशी गोष्ट झाली नाही असं देखील म्हटलं गेलंय। नाही, काय कळलं नाही। एकूण 58 वर्षाच्या शिवसेनेच्या या कालावधीमध्ये अशा प्रकारे झालं नाही अशी आघाडीची टीका जी आहे ती तुमच्यावर होत आहे। शिवसेनेचं काय? 58 वर्षाच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये अशी घटना कधी झाली नाही अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करून। पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही काय केलं तर तो गुन्हा असतो, भाजपने काही केलं तरी ते मात्र पुण्य असतं, असं नाहीये। भाजपाने सुद्धा काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद, आज नितीश कुमार जेव्हा आमच्या बरोबर होते तेव्हा नितीश कुमार वाईट होते। नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू आहेत का? चंद्राबाबूंच्या जाहीरनाम्यात त्यांनी काय वचने दिले याचा सुद्धा भाजपने अभ्यास करावा। सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही उतरला आहात, काय चाललंय असा सवाल देखील शिवसेना विचारतेय। तुम्हाला वाटतं याला उत्तर जनता देईल? नक्कीच। आम्ही जनतेने जनता जो सवाल करते काय चाललंय तोच सवाल आम्ही त्याला वाचा फोडलेली आहे। धन्यवाद। एकूण जो बघतोय ना या ठिकाणीचे आहेत ते सध्या उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरलेले बघायला मिळतात आणि नक्कीच मशाल जिंकेल असा विश्वास आहे तो देखील व्यक्त केला। गणेश वैद्य, साम टीव्ही न्यूज, मुंबई।